आपल्याच कल्पनेमध्ये काहीतरी कमी केले असेल म्हणून तर तो असं वागू लागलेला. पण तुम्ही बघा, एक ना एक दिवस तर त्याला आपल्या गलतीचा पश्चाताप नक्की होईल आणि तो आपल्याकडे येईल ना, क्षमा मागेल. त्याचा लग्न झाला का? परमेश्वरा, नाही झालं पण दाखवलं नाही ना. अरे नाही दाखवत. का आता ते बी दाखवलं. आम्हा गरीबाला त्याच्या घरी दाखवाल तो घर जवळ. आला हे आता आली नव्हती का पितरचं हे आलंच नवरा करल कोणाला मायाला. अगं तू शेवटी आई आहेस. माईची ममता खूप अपार असते का? समजू शकतो राधा मी. अगं पण त्याने माझ्या एकदम काळजाला धक्का दिलाय ग राधा. माझ्या एकदम काळजाला धक्का दिलाय. मी त्याला कधीच माफ करू शकणार नाही ग राधा. आणि तसे आता कुणासाठी जगायचं? अगं ज्याच्यासाठी आजपर्यंत जगत आलो, रात्रींचा दिवस केला, तोच आपल्यापासून खूप दूर निघून गेलाय. मग कुणासाठी जगायचं का? जीवन जगताना सुख आणि दुःख तर वाट्याला येतातच ना. म्हणून का जीवन जगणं संपवून टाकायचं असतं का? आणि गरीबी माणसाला तर जीवनातूनच उठवते ना. मला खात्री आहे, अहो यातूनही कोणता नाही कोणता मार्ग नक्की निघेल. नक्की निघेल. तुम्ही अशी हिंमत आणू नका. तुम्ही हिंमत आणू नका. आई किती बाबा प्रवेश झालं काय? आई पाच सहा प्रवेशाचा अंक राहते. कोण आहेस तू? बाबा तुम्ही मला ओळखलेत नाही? मी शामराव देशमुखांचा मुलगा. म्हणजे पाटलाचा पूर्वी. म्हणजे तू त्या देशमुखांचा मुलगा राकेश? हो बाबा. अरे तू तर एवढा खूप मोठा झालास.